आयाराम गयाराम संस्कृतीमध्ये महाराष्ट्रानं इतर सर्व राज्यांना मागे टाकलं अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली। पण कोर्ट अचानक असं का म्हणालं हेच आपण आज या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। त्याचं झालं असं की तेलंगणामधील भारत राष्ट्र समितीच्या आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या अपात्रतेची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश भूषण गवई आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठासमोर पार पडली। त्याच वेळेला त्यांनी महाराष्ट्रातील घडामोडींवर भाष्य केलं। राज्यघटनेच्या 10व्या परिशिष्टामध्ये राजकीय पक्षांतराला आळा घालण्यासाठी तरतुदी आहेत, मात्र अपात्रतेच्या याचिकांवरती दीर्घकाळ कुठलीही कारवाई किंवा कोणताही निर्णय न केल्यामुळे हे परिशिष्ट अर्थहीन होत असल्याचंही कोर्टानं म्हटलंय। न्यायाधीश गवई असं देखील म्हणाले की माझे बंधू यांच्या राज्यामध्ये म्हणजे पंजाब हरियाणामध्ये आयाराम गयारामचा उदय झाला, पण गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्र अन्य सर्व राज्यांच्या पुढे गेलाय। बीआरएसच्या 3 आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या अपात्रतेच्या निर्णयावरती विधानसभा अध्यक्षांनी वाजवी कालावधीमध्ये निर्णय घ्यावा असं तेलंगणाच्या उच्च न्यायालयानं 2024 नोव्हेंबर महिन्यामध्ये सांगितलं होतं। या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। बीआरएसची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील सी.ए. सुंदरम यांनी अशी विनंती केली की अपवादात्मक स्थिती वगळता 3 महिन्याच्या आत याचा निर्णय द्यावा। त्यावर न्यायालयानं असं देखील नमूद केलं की शिवसेना फुटी प्रकरणी 5 सदस्यांच्या घटनापीठानं विधानसभा अध्यक्षांना निर्णय देण्यासाठी कोणतीही कालमर्यादा घालून दिलेली नव्हती। महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांची आजच पत्रकार परिषद पार पडली। त्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा त्यांना या निर्णयावरती म्हणजे आयाराम गयाराम यांच्या कोर्टाने केलेल्या वक्तव्यावरती जेव्हा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळेला उद्धव ठाकरे असं म्हणाले की सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून झाडाझडती ते नीट व्यवस्थित घेतात। चंद्रचूड साहेबांनी देखील ते केलं, पण नंतर काय झालं हे तुम्ही बघितलंय। जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत काही खरं नाही। सुप्रीम कोर्टानं लवकरात लवकर आमचाही निकाल द्यावा। जो काही निर्णय असेल तो लागला पाहिजे। सत्यमेव जयते हे लक्षात ठेवून निर्णय दिला पाहिजे। सुप्रीम कोर्ट जर आयाराम गयाराम यांची नोंद घेत असेल, दखल घेत असेल, तर आता आयाराम गयारामची जी मंदिरं बांधली जात आहेत सत्तापदं देऊन ती तोडली गेली पाहिजेत असं सुद्धा उद्धव ठाकरे यावेळेला म्हणालेले आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्राचं उदाहरण आता इतर राज्यांना सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये दिलं जात आहे। उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्याच्यामध्ये जेव्हा फूट पडली त्यानंतर अनेक महिने अनेक वर्ष खरं तर ही जी सुनावणी आहे ती पार पडतीये। आमदार अपात्रतेचा निर्णय हा अजूनही दिला जात नाहीये। मात्र हे सगळं होत असताना आता लवकरात लवकर जो निर्णय आहे तो आमच्या बाबतीतही घेण्यात यावा। जो काही निर्णय असेल तो दिला जावा, हे असं उद्धव ठाकरे यांनी रिक्वेस्ट जी आहे ती केलेली आहे किंवा असं त्यांनी वक्तव्य आज केलेलं आहे। पण एक लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षांमध्ये जे काही फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, जे काही पक्षांतर लोक करत आहेत, नेते करत आहेत, तेच पक्षांतर आता सुप्रीम कोर्ट सुद्धा त्याची दखल घेत आहे आणि महाराष्ट्र हा आता याच्यामध्ये 1 नंबरवरती आलेला आहे। इतर सगळ्या राज्यांना महाराष्ट्रानं याच्यामध्ये मागे सोडलेला आहे असं सुप्रीम कोर्टाने ही जी स्वतःहून त्यांनी ही जी दखल आहे ती घेतलेली आहे। तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच इतर व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका।